गोल भोपळ्याची भाजी करायची आहे. तर मी त्या भाजीसाठी मी गोल भोपळ्याच्या भाजीसाठी मी आता तेल घातले कढईमध्ये. तर मी तेलामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी चांगली तडतडली आहे. गॅस जरा बंद करते कारण जिरं मग खूप करपून जाईल. आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालते. आणि आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. बऱ्यापैकी टोमॅटो परतून झालेले आहे. तर आता यामध्ये मसाले घालून घेऊया. हळद, धना पावडर, लाल मसाला, गरम मसाला घालून झाला आहे. आता यामध्ये हे जे मसाले घातलेत हे जरा आपल्याला स्लो गॅस मध्ये शिजवून घ्यायचे. गॅस फास्ट नाही करायचा आहे, नाहीतर मसाले जळून जातील. तर स्लो गॅसवरच जरा 1-2 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचे. मसाला 2 मिनिटं परतून झालेला आहे. छान परतलाय मसाला. आता या मसाल्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचंय, अगदी थोडंसं बस. आणि हे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि अजून 2 मिनिटं हे चांगलं परतून द्यायचंय. अजून 2 मिनिटं ठेवायचं आता ह्याला परतायला. मसाला छान परतून झालाय. मसाल्याने बघ अशी तरी सोडली आहे. मसाल्याने तरी सोडली याचा अर्थ मसाला परतलाय छान. तर आता यामध्ये चिरलेला भोपळा धुवून मसाल्यामध्ये घालून घेऊया. मीठ घातलंय भोपळ्यामध्ये. गूळ घालूया थोडासा. आणि आता थोडासा गूळ घातलाय ना तर त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे. थोडासा, अगदी थोडासा मिक्स करून घ्या. भोपळा छानपैकी मिक्स झालाय. तर आता आपण ह्याला झाकून ठेवूया. भोपळ्यावरती झाकण ठेवूया. आणि आता आपण ह्याला 2 मिनिटांनी चेक करू. 2 मिनिटं झाली आहे. भोपळा छान शिजला असं वाटतंय. मी भोपळ्यामध्ये 2 टीस्पून शेंगदाण्याचा कूट पण घालून घेतलाय. आणि भोपळा चांगला शिजलाय. हो, छान शिजलाय. भोपळा शिजून झालेला आहे. मी आता गॅस बंद करते. ही अशी गोल भोपळ्याची लाल मसाला घालून केलेली भाजी मस्त शिजली आणि चवीला खूप छान लागते. तुम्ही पण करून बघा एकदा.